एक TC मधला तरुण IT मधला, त्याची भयंकर म्हणजे भयंकर कंबर दुखत होती. त्याचा ऍक्सिडेंट झाला होता 4 वर्षापूर्वी. तेव्हापासून तो गाडी पण चालवत नव्हता. सगळे रिपोर्ट्स अमकं तमकं सगळ्या हे घेत होता तो. त्याला रिलीफ नव्हता, त्याचा तो त्रास चालू होता आणि तो माझ्याकडे आला. आता हे पेशंटशी कनेक्ट व्हावं लागतं की बाबा मला तुझ्या नाडीमध्ये खूप प्रचंड प्रमाणात साठलेली भीती दिसतेय, तुला काही मला सांगायचंय का? काय नाही, माझी कंबर दुखतेय, भीतीबद्दल का बोलतोय आपण, असं पण होतं. पण मी म्हटलं तुझ्या त्यामध्ये ती भीती इज कॉझिंग यू लंबर पेन, तुझं तसा प्रॉब्लेम आहे, ट्रीटमेंट घेऊन बघ. आणि मग असं होतं की काही तर पेशंट्सला पहिल्या सिटिंग मध्ये 70-80% पेन कमी होतं. मग त्यांच्या लक्षात येतं, अच्छा भीती मला असं होऊ शकतं, ते होऊ शकतं. आणि त्याचं कारण जातं अंतर्घटक. 5 मूळ घटक आहेत आपल्या भावना. म्हणजे रागाचा संबंध यकृताशी आहे, लिव्हरशी आहे. बेचैनीचा संबंध स्टमक आणि स्प्लीनशी आहे. तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तर तुम्हाला पोटामध्ये असं बेचैनी जाणवते. भीतीचा संबंध किडनीशी आहे, आपल्या किडनीचा संबंध आपल्या बोन सिस्टीमशी आहे. दुःखाचा संबंध तुमच्या फुफ्फुसांशी. तसं प्रत्येक भावना ही आपल्या म्हणजे जसं आनंदाचा संबंध आपल्या हृदयाशी आहे. असा रिसर्च केला गेला की जिथे जेवढ्या लोकांना हार्ट डिसीजेस आणि हार्ट अटॅक्स येत आहेत खूप, त्याचं रिझनिंग घेतलं तर ते लॅक ऑफ हॅपीनेस मध्ये सापडलेलं आहे.